नमस्कार मित्रांनो, आपण आज नाही का अन्नदोष किंवा अपचन होणाऱ्या गोष्टी यावर थोडीशी चर्चा करणार आहोत. अपचन का होतं? तर हे सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे नाही का अति प्रमाणात जेवण जर जास्त केलं त्याच्यामुळे ते अजीर्ण होतं, किंवा रात्रीच्या टायमाला जेवण करून जर झोप नसली त्याच्यामुळं सुद्धा अजीर्ण होतं. जेवण झाल्यानंतर जर ताणतणाव जर असेल यामुळं सुद्धा अजीर्ण होतं. तर याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा इलाज असं म्हणजे आहे की तुम्हाला नाही का सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या दिवशी अन्नदोष झाला किंवा अजीर्ण झालं तर त्या दिवशी कमी प्रमाणात खायचं, पाणीचं प्रमाण थोडंसं वाढवायचं आणि त्यामध्ये नाही का सर्वसामान्य साधं जे भात आहे तो थोड्या तुपासोबत आहारात पोटामधून घ्यायचा. यामुळं नाही का तुमचं पोट नाही का रिकामं होतं. मग रिकामं झाल्यामुळं नाही का मग तुमचे जे ते पोटामध्ये जे गॅसेस आहे तर ते कमी व्हायला लागतात. मग तुम्हाला जे करपट ढेकरं येतात ते मात्र त्याचं प्रमाण पण कमी होतं. यामुळं नाही का तुम्हाला अन्नदोषामुळं नाही का अशा अनेक बिमाऱ्या उद्भवू शकतात. कारण की तुमचे जठर जे आहे हे जर खराब झालं की मग तुमच्या पूर्ण शरीरावरती त्रास व्हायला लागतो. तर अशा वेळेस नाही का कमी प्रमाणात आहार घेणं, चांगली झोप असणं आणि विशेष म्हणजे व्यायाम असणं ह्या गोष्टी जर केला तर तुम्हाला अन्नदोष किंवा अजीर्ण अपचन ह्या गोष्टी मात्र होत नाहीत.